मॉर्निंग. तर आज आपण बघणार आहे स्पीड वर्कआउट. मागं पण बघितला होता आपण स्पीड वर्कआउट कसा करायचा. तर ते काय करायचं, स्क्वॉट्स मारायचे, स्क्वॉट मारून मग स्प्रिंट वाढायची 40ची 80ची 100ची, ह्या गोष्टी करायच्या. पण आता आपण कसं थोडंसं वर्कआउट कमी लेवलनी करू राहिलो, कारण की नवीन आपण स्टार्टिंग केली त्याच्यामुळं आपण आता थोडंसं वर्कआउट लेवल वाढली ना तर आपण मग ग्राउंडवर जाऊ, लॅप रेपिटेशन मारायचे असते 400चे 800चे स्क्वॉट मारून, ते करून मग आता बघू आपण. आधी पहिले आपण वॉर्मअप करू, मग स्ट्रेचिंग करू, मग आम्ही एकदा आपली जॉगिंग करू, मग वर्कआउट करू जाऊ. चला. वॉर्मअप झाला आपलं कंप्लीट. तर आता आपण जॉगिंग करणार आहे. जॉगिंग 2 किलोमीटर करू आपण. तरी मच्छर तर खूप आहे, तरी आपण जॉगिंग 2 किलोमीटर करायची, पण सेम स्पीडने ठेवायची. स्पीड कमी जास्त करायची नाही. अजून कमीत कमी जोपर्यंत तुमचं पूर्ण एकदम पाय सरळ पडत नाही आणि एकदम तुम्हाला परफेक्ट रनिंगवर कंट्रोल होत नाही, तोपर्यंत एकाच लेवलनी रनिंग तुम्ही कंटिन्यू करू शकत नाही. तोपर्यंत तुम्ही स्पीड वाढवायची नाही, एकच स्पीड करायची. तर हे नक्की लक्षात ठेवा. आपण करू, जॉगिंग करू आता. आपली कंप्लीट झाली. स्लो गेलो, स्लो आलो. आता आपण स्पीड वर्कआउट करणार आहे. स्पीड वर्कआउटसाठी थोडासा वॉकिंग आणि बॉडी कूल डाऊन करायची. त्याच्यानंतर आपण स्क्वॉट्स आणि स्प्रिंट मारायची. ह्यानी काय होतं, आपल्या थाईजमध्ये आणि ग्लूट्समध्ये ताकद येते. जर आपण रनिंग करतो ना, 100 ओढतो, 1600 ओढतो, ह्यानी काय होतं, पाय डगमत नाही. असं कधी कधी काय होतं, आपण 1600 मारतो किंवा 5 किलोमीटर मारतो तर पाय असे, पायात ताकद राहत नाही. तर ह्या गोष्टीमुळं पायात ताकद येते. एकदम ह्या वर्कआउट हप्त्यातून एकदा तरी केला पाहिजे. तर चला बघू वर्कआउटला.
आपण मारले स्प्रिंटनी कसं होतं की स्कॉट मारायचे आणि त्याच्यानंतर स्पीड वाढायची. ह्याने काय फायदा होतो माहिती का, जेव्हा आपण 1600 चालू करतो, रनिंग चालू करतो आर्मी भरतीत, पोलीस भरतीत, तेव्हा एकदम स्टार्टिंगलाच आपण रनिंग चालू करणं लागते. स्टार्टिंगला रनिंग चालू केली तर ही स्टेप कधी पण कामाला येते. कसं जाग्यावर कमी पॉवरने डायरेक्ट एकदम पॉवर जास्त वाढवायची, हे फंडा इथं होतो. तर आपले सवय कशी असते हळूहळू करून स्पीड वाढवायची, तिथं हा फंडा भरतीमध्ये कामाला येत नाही. तर इथून कसं डायरेक्ट स्पीड लागते. तर ही वर्कआउट आपल्याला डायरेक्ट स्पीड घ्यायला मदत करतो. तर हे आपलं सध्याला बेसिक चालू आहे, पुढं हळूहळू करून ॲडव्हान्स करू आपण. तर संपला वर्कआउट, करू आपण स्ट्रेचिंग.